राज्यातील गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांना कायमचा पायबंद घालण्यासाठी गृह विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे आणि व्यापक पाऊल उचलले आहे. प्रचलित कायदे धाब्यावर बसवून वारंवार संघटित पद्धतीने गोतस्करी करणारी व्यक्ती, टोळ्या किंवा संघटनाविरुद्ध आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियमन म्हणजेच मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संदर्भात गृह विभागाने नुकतेच एक मार्गदर्शक शासन परिपत्रक जारी केले असून त्याची राज्यभरात तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत. संविधानाच्या अनुच्छेद 48 मधील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून दुभत्या जनावरांचे, विशेषतः गायी आणि वासरांचे रक्षण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कायद्याला न जुमानता संघटित रीतीने गोतस्करीचे जाळे चालवले जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकामुळे आता अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार आहे.